वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा थडकला। वंचित बहुजन आघाडीचा एल्गार मोर्चा दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजता फुले मार्केट शिवाजीनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला। यांच्या प्रमुख मागण्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ऍक्ट 1949 त्वरित रद्द करण्यात यावा, संपूर्ण महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं, महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड प्रकरणातील जातीयवादी पोलीस निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावं व नांदेड येथील रुपेश धुताडे, अमोल भुजबळ यांच्या क्रूर हत्या करण्यात आली त्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्या कुटुंबांना प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा, अशा मागण्या जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका, तरुण मंडळी, समता सैनिक दल सैनिक यामध्ये सामील होते। संपूर्ण देशभरात, संपूर्ण बौद्ध समाजात, संपूर्ण आंबेडकरवादी विचाराला मान्य करणारे सर्व जे भारतीय नागरिक आहेत त्यामध्ये एक संतापाची लाट आहे आणि त्याबरोबर एक व्हॅलिड मागणी घेऊन या देशातला बौद्ध बांधव, या देशातील आंबेडकरी समाज आज महाराष्ट्रभर, देशभर महाविहाराच्या मुक्तीसाठी, मुक्तीच्या संघर्षासाठी प्रचंड मोठं आंदोलन ते करत आहेत। काल हे मोठी गोष्ट नाही, साधं सोपं उदाहरण आहे। ज्या पद्धतीनं महाबोधी महाविहारावर 9 लोकांची कमिटी तयार केलेली आहे, त्यापैकी 5 लोक हिंदू आणि 4 लोक बौद्ध, हा न्याय असू शकत नाही। ज्या पद्धतीनं एखाद्या मंदिरात मौलवी बसून इबादत करू शकत नाहीत, अगदी तोच न्याय एखाद्या बौद्ध विहारामध्ये हिंदू धर्मगुरू येऊन प्रार्थना करू शकत नाहीत। ही सोपी आणि साधी सरळ मागणी आहे। आम्ही काय लांब उडी, कोलांटी उडी, उंच उडी मारून दाखवा असं म्हणणं चालल्या, जे लॉजिकली पटणारी गोष्ट आहे ती गोष्ट त्या केंद्र शासनानं, बिहारच्या सरकारनं बौद्ध बांधवांचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी दिले पाहिजे।